तर मित्रांनो, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत असा. आता आम्ही लो असू नाशिकला. नाशिक फेमस असा की त्या त्र्यंबकेश्वरसाठी. बट बाकी पण काय काय नाशिकमध्ये असा, म्हणजे नाशिक सिटीमध्ये काय काय असा, आता ह्या ब्लॉगमध्ये मी तुमका सांगलेलं आहे. तर या पूर्ण हे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आता गोदावरी घाट असा आणि इथनं जास्त ती सगळी मंदिरं असत ती म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरच. म्हणजे तुम्ही इकडे जर समजा येईलात गोदावरी नदीच्या इकडे काटा, तर तुमका सगळा म्हणजे जवळजवळ भेटतं. जास्त म्हणजे 400 मीटर 200 मीटर असं म्हणजे जवळजवळ आहे, जास्त लांब असा काय नाही. 2026 कुंभमेळा होतो या, बघून घ्या सगळा. तर आता आम्ही इलो असू गोरा राम मंदिरला. खूप जुना असा मंदिर आहे, खूप जुना. इकडे कसा गोरा राम किती म्हणतात, तर तिन्ही मूर्त्या असत, राम लक्ष्मणचे असे, म्हणजे ते पूर्ण गोरे असत म्हणून गोरा राम. बरोबर गोदावरी घाटाच्या अपोजिटला मंदिर आहे, खूप सुंदर आहे, खूप जुनं मंदिर आहे. तुम्ही या श्रील्यात तरी या. शांतता असा, बट थिसर कसा सगळ्यांचे ते म्हणजे श्राद्ध आणि काय म्हणतात त्या सगळं त्या चालू असल्यामुळे, पिंडदान असल्यामुळे तिकडे थोडा गर्दी आणि रश आहे थोडं. इकडे पण इतर पूजा करतात, फक्त पिंडदान आणि श्राद्ध वगैरे सोडून इतर आपली कसली पूजा वगैरे असतात तर ती इकडे करतात. तर ह्या नीलकंठेश्वर मंदिर आहे. सगळीच मंदिराचं प्राचीन असत, शांतता असता. तर आता आम्ही विश्वेश्वर मंदिरात दिलेलो होतो. इतर पण खूप चांगला असा, फक्त बाजू कसं आहे सगळं चालू असता म्हणा. मंदिराच्या आतमध्ये बरं मंदिरात सध्या आरती चालू असा, काय म्हणतात. आणि हा मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला असा गोदावरी घाटावर. चला आता पुढला लागेल तुम्हाला काय काय असं तर. भगवान का पूजा करता है, पांचवा मुंह बीच वाला शिव भगवान की स्तुति करता है. मुंह से गलत शब्द बाहर निकल आते हैं, वहाँ पे शिव भगवान गुस्सा हो जाते हैं, प्रवेश हो जाते हैं, आत्मिक त्रिशूल होता है. तर या गोरेराम मंदिर आहे, त्याचं इंटेरियर सगळा लाकडी आहे एकदम फुल. बघा एकदम नक्षीकाम चांगला केलेला आहे. आणि हे मूर्ती तर आता आम्ही लोसू काळाराम मंदिरला. इकडे फोटोग्राफी आणि अलाउड नाही आहे, तरी पण स्टील आम्ही जुगाड केलो आणि थोडे व्हिडिओ काढलेले असत. पण मंदिर एक नंबर असा, सगळं दगडी मंदिर आहे, दगडी एकदम. आणि कोरीव काम पण एक नंबर असा. व्हिडिओ काढूनसारख्या वाटणार नाही, बघीनसारख्या फक्त वाटतं इतक्यात. बरोबर आहे, खूप मस्त भारी वाटतं. पाच वर्ड अजून पंचवड. कपिला गोदावरी संगम आहे ना, एक नदी येता आणि ह्या साईडने अडे मी बघा. थोडा वेळ हिसाबमध्ये येऊ आहे. हां थोडे रामायणचे सीन नदी सर.
तपोवन. सर्व धर्म मंदिर. अशोक वाटिका बघा. भगवान बुद्ध, महावीर. हे बघ जगन्नाथ. दत्तात्रय. भगवान शंकर. तर या मंदिरमध्ये सगळं आता सगळे देव एकसारख्यात आहे. सगळे देव एकत्रच असतात. एकाच मंदिरमध्ये सगळे जर देव बघूचे असत तर इकडे तुम्ही नक्की येऊ शकता. मस्ट विजिट. तर आमचं सगळं आता नाशिक दर्शन झालेला. म्हणजे नाशिकमध्ये जा काय काय होता म्हणजे शहर, नाशिक शहरात पंचवटीमध्ये आणि असा काय काय जवळ होता सगळा झालेला असा. तर ह्या ब्लॉगमध्ये इतक्याच. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमका अजून काय काय नाशिकमध्ये आता बघू गावतला. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.